नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज इथं बनवले आहे पापलेट फ्राय। त्यासाठी इथे पापलेटला स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी आलं लसूणची पेस्ट, नंतर त्यावर लाल तिखट, हळद, मीठ, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबूचा रसचा वापर केलेला आहे। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। फिश मॅरिनेट करण्यासाठी मसाला तयार झालेला आहे। आता फिशवर आपल्याला दोघं बाजूंनी हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मॅरिनेट करण्यासाठी कोकम जर असेल तर कोकम सुद्धा आपण अर्धा तास पाण्यात भिजत ठेवून त्याचा रस सुद्धा आपण लावू शकतो। इथं मी कोकमच्या ऐवजी लिंबूचा रसचा वापर केलेला आहे। आजची रेसिपी खूप मोस्ट रिक्वेस्टेड होती की फिश फ्राय करून दाखव, फिशची रेसिपी काहीतरी दाखव। त्या लोकांसाठी मी आज खास फिशची रेसिपी शेअर केलेली आहे। दोघं बाजूंनी मॅरिनेट झालेला आहे। आता त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये रवा आणि तांदूळचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ टाकायचं आहे। मॅरिनेट करताना सुद्धा मसाल्यामध्ये आपण मीठचा वापर केलेला होता, त्यामुळे त्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। इथे छान मिक्स करून झालेला आहे। आता रवा आणि तांदूळचं पिठाचं कोटिंग आपल्याला या फिशवर करायचं आहे। छान असं पूर्ण चारी बाजूंनी कोटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। आजची रेसिपी माझ्या मिस्टरांनी बनवली आहे, कारण की मी प्युअर व्हेज आहे आणि मी नॉनव्हेजचे मेनू जास्त काही बनवत नाही, त्यामुळे तेच बनवतात। आता आपल्याला पॅनमध्ये हे फिश फ्राय करायला ठेवायचे आहे। 1 मिनिटापर्यंत राहू द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे फ्लिप करून घ्यायचं आहे। दुसरी बाजू सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। हे फिश फ्राय करताना जास्त काही वेळ लागत नाही। आता हे फ्राय झालेलं आहे, एका प्लेटमध्ये सर्व करून घेते। तुम्हाला ही आजची फिशची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। अजून कोणती नॉनव्हेज रेसिपी बघायची आहे नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।